नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर स्वाती पुराणिक. मी आयुर्वेदाचार्य BAMS या पदवीनंतर पंचकर्म डिप्लोमा केलेला आहे. PG डिप्लोमा केरळियन पंचकर्मामध्ये, त्यानंतर MA योगा आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की MA संस्कृत केलं आणि त्यानंतर मी आता PhD पण करत आहे संस्कृतमध्ये. आणि ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या सगळ्या पुढच्या पिढीला आयुर्वेदाच्या भावी डॉक्टर्सना व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी स्पेशल बॅचेस, रेकॉर्डेड क्लासेस आणि वेगवेगळे पेपर सॉल्विंगचे व्हिडिओज. तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे, ते पण तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. तिथे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओजच्या सगळ्या लिंक्स मिळतील आणि नोटिफिकेशन्स मिळतील. त्याचप्रमाणे ॲप जर तुम्ही आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल तर अवश्य ॲप डाउनलोड करा. नेक्स्ट स्टेप अकॅडमी या नावाने आपलं गुगल स्टोअरवर ॲप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओजची सखोल माहिती, लेटेस्ट अपडेट्स मिळतील. तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे संस्कृत पेपर 1 फर्स्ट इयरचा BAMSचा संस्कृत पेपर 1चे MCQs. आपण काय काय चुका करू शकतो, कुठे कुठे सावधानी बाळगली पाहिजे आणि MCQs कसे आपण पूर्ण व्यवस्थित सॉल्व करून पैकीच्या पैकी 20 पैकी 20 मार्क मिळवले पाहिजेत याचा आपण विचार करूयात. चला तर बघूयात. हा आहे लेटेस्ट 2025चा पेपर. पहिला प्रश्न आहे औवर्णस्य. पहिलाच प्रश्न आहे औवर्णस्य उच्चारण स्थानम किम अस्ति. बघा, पूर्ण प्रश्न हा संस्कृत, शुद्ध संस्कृत मध्ये आहे, त्यामुळे या भाषेचं महत्त्व लक्षात घ्या. आता आपण उच्चारण स्थानाचा जो माझा सेपरेट व्हिडिओ आहे तो बघितला नसेल तर अवश्य बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिक्स पण दिलेल्या आहेत की कसे लक्षात ठेवायचं. तुम्ही जर ए दौतौ कंठ तालू, ओ दौतौ कंठ औष्टम हे पाठ केलेले नसतील तरी सुद्धा कशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो याची ट्रिक त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. तर या औवर्णाचं कंठ आणि ओष्ठ, कंठ ओष्ठम हे उत्तर आपल्याला इथे टिक करणं अपेक्षित आहे. ए. त्याचं पुन्हा एकदा तुम्हाला सांगते थोडक्यात. अ जे आहे ते कंठवर्ण आहे. अकुह विसर्जनीयानाम कंठः, त्यामुळे हा कंठ आहे. आणि उ जो आहे तो ओष्ठ्यवर्ण आहे. उपपद्मानीयानाम ओष्ठ्यौ, आणि या दोघांच्या कॉम्बिनेशननी ओ तयार होत असतो. त्यामुळे हा जो आहे ओ वर्ण किंवा औ वर्ण हे काय आहे, कंठ आणि ओष्ठ ह्या दोघांनी आपण त्याचा उच्चार करत असतो. ह्याची ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा. पुढे जाऊयात. 2 नंबरचा प्रश्न आहे ऊष्म वर्णानां प्रत्याहारः कः अस्ति. ऊष्म वर्णानां प्रत्याहारः कः अस्ति. आता आपण बघूयात पुढे. तुम्हाला जर हे थोडंसं ब्लर दिसत असेल तर तुम्ही 2025चा पेपर पण काढून बघू शकता. शिवाय त्याचं आम्ही हे पण अपलोड करू. आता मला वाटतं क्लिअर आहे. ऊष्म वर्णानां प्रत्याहारः कः अस्ति. आता इथे नीट लक्ष द्या. ऊष्म म्हणलं की आपण काय करतो, शशसह, ठीक आहे. पण आता यांनी काय केलेलं आहे, ऊष्म वर्णांचं प्रत्याहार कुठला आहे विचारलाय. पुन्हा प्रत्याहाराचं जर तुम्ही डिटेल्स पाहिले तर प्रत्याहार कोणाला म्हणायचं, प्रत्याहार कसा तयार होतो, प्रत्याहार सूचक किंवा प्रत्याहार सांगणारं सूत्र कोणतं आहे पाणिनी, याचं पण डिटेल आपल्याकडे आधी झालेलं आहे. तर यण येणार का, नाही, कारण की यवर ल आहे. अच येणार का, नाही, कारण ते स्वर आहेत. ळ येईल का, तर इथे जे आहे हे शल पाहिजे. इथे हे काय पाहिजे, शल. कारण काय आहे, आपले जे आहेत श, श, स आणि ह हे 4 ऊष्म वर्ण आहेत. आणि ह्या वर्णांना वर्णन करणारा प्रत्याहार जर तुम्ही माहेश्वरी सूत्र कंठस्थ केलेली असतील तर निश्चित तुमच्या लक्षात येईल की ऊष्म वर्ण वर्णन करणारा प्रत्याहार आहे शल. तर आता आपण पुढे जाऊयात. 3 नंबरचा प्रश्न आहे
यण प्रत्याहारस्थ वर्णानां बाह्य प्रयत्न कः अस्ति. पुन्हा मी तुम्हाला आता महत्वाचं ह्याचं सांगू इच्छिते की प्रयत्नांचा पण व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा. खूप खूप महत्वाची गोष्ट आहे ही की सगळ्या प्रयत्नांवर आपल्याकडे काय केलं जातं, MCQs हमखास विचारले जातात. प्रयत्नांचे दोन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, बाह्य आणि अभ्यंतर. अभ्यंतर पुन्हा 5 आहेत आणि बाह्य 11 आहेत. तर यांनी काय विचारले, यण. यण म्हणजे यवर आलं. यवर आलं उच्चारण करताना मी तुम्हाला ट्रिक खूप छान त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आज पुन्हा रिपीट करते तुमच्यासाठी की अल्पप्राण आणि महाप्राण कसं लक्षात ठेवायचं. ते म्हणजे अल्पप्राण म्हणजे अल्प, कमी. प्राण म्हणजे वायू, श्वास आपण घेतो की नाही, वायू. तो जो वायू आहे तो आपण जर आपल्या मुखासमोर आपला हात ठेवला आणि उच्चारण केलं यवरलं तर अल्प आहे. ते जर तुम्ही शशसह म्हणून बघा तर जोरात हवा आपल्याला ती लागते, हाताला स्पर्श होतो, म्हणजे तेव्हा महाप्राण हा शशसहच आहे आणि यवरलचा अल्पप्राण. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे आपलं, तर अल्पप्राण. यण प्रत्याहारस्थ वर्णानां बाह्य प्रयत्न अल्पप्राण अस्ति. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणखी त्याच्या ट्रिक्स तिथे तुम्हाला पूर्णपणे मिळतील. पुढे जाऊयात. माहेश्वर सूत्रेषु. माहेश्वर सूत्रेषु बघा नेहमी हा प्रश्न विचारला जातो. अंत्यवर्णाः डॅश संज्ञकाः भवन्ति किंवा डॅश संज्ञकाः सन्ति. म्हणजेच काय विचारलंय, माहेश्वर सूत्रांमधील अंतिम वर्ण जो आहे त्याला काय म्हटलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला इत अशी संज्ञा दिलेली आहे. त्या इत संज्ञक वर्णाचा लोप होतो, त्याच्यापासून आपण प्रत्याहार बनवण्यासाठी त्याचा वापर करतो वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण त्याला म्हणतात काय, संज्ञा काय दिलेली आहे, तर इत संज्ञा. त्यामुळे हे लोप किंवा प्रत्याहार किंवा अधिकार हे काहीही येणार नाही. करेक्ट ऑप्शन विल बी इत. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुन्हा तुम्हाला सांगत नाही, त्या ठिकाणचे जे व्हिडिओज आहेत ते बघितले नसतील तर एकदा दोनदा अवश्य बघा. वारंवार यासाठी बघणं गरजेचं आहे कारण संस्कृत व्याकरणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की पाक्षिको वैयाकरण. 15 दिवस जर तुम्ही संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला नाही तर ते वॉशआउट होतं. ठीक आहे, हे मी नाही, पाणिनीच्या काळातल्या ऋषी महर्षींनी पण हेच सांगितलेलं आहे. त्यामुळे वैयाकरण म्हणजे व्याकरणाचा अभ्यास करणारे जे लोक असतात ते त्याची काय करतात, वारंवार रिव्हिजन करत असतात. पुढे जाऊयात. आदिरंतेन. आता पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न आहे बाह्य प्रयत्नास्तु. हे आपलं झालेलं आहे की 11. बाह्य प्रयत्न किती आहेत, कती आणि कतिधा. ठीक आहे, कती म्हणजे किती आणि कतिधा म्हणजे किती टाईप्स आहे. ओके, तर कतिधा 11. 11 बाह्य प्रयत्न आहेत, आपण वरच पाहिलेला आहे. 6 नंबरचा जो प्रश्न आहे, आदिरंतेन सहेता सूत्रम कस्य संज्ञां कुरुते. आपण माहेश्वर सूत्रांचा अभ्यास करताना आणि विशेषतः प्रत्याहारांचा अभ्यास करताना मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की प्रत्याहार विधायक सूत्र, प्रत्याहार कशा तयार करायचा हे सांगणार ते पुन्हा त्याच्या मध्येच आहे. आदिही अंतेन सह इता. इता हे त्याचं तृतीय आहे, सह मुळे तृतीय विभक्तीची त्याला अपेक्षा असते. इता सह आदिही अंतेन किं भवति, प्रत्याहारः भवति. मग हे काय, आदिरंतेन सहेता हे सूत्र प्रत्याहार संज्ञक सूत्र आहे. त्यांनी बाकीचे जे काही ऑप्शन दिलेले आहेत, इत संज्ञक सूत्र नाहीये. पदस्य सुप्तिंगंतम पदम आपल्याला माहितीये, संयोग हलो नंतर हा संयोग हा आपल्याला माहितीये. त्यामुळे हे तीनही ऑप्शन्स करेक्ट नाहीयेत. ऑप्शन असेल प्रत्याहार. पुढे बघूयात.
7 नंबरचा प्रश्न आहे. आता हे बघा, तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून मला सांगायची आहे महत्त्वाची गोष्ट, की खूपसे विद्यार्थी मला म्हणायचे की मॅडम त्यात तर सिलेबस बुक मध्ये लिहिलंय की काय सूत्र पठनम न काय उपदिश्यते किंवा सूत्र पाठ करायला नाही सांगितलेत संस्कृत भाषेतली पाणिनीय सूत्र. पण आता तुम्ही इथे बघू शकता की हे पाणिनीच्या अष्टाध्यायी मधलं पहिल्या अध्यायातलं सूत्र आहे मुलांनो, आणि ते तुम्हाला तुमच्या सिलेबस पुरते तरी सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. मुख नासिका वचनोनु डॅश सूत्रम पूरयतु, म्हणजे सूत्र विचारलं जातंय. तर या भ्रमात राहू नका की फक्त मी थेरी वाचेन आणि करेन अभ्यास संस्कृतचा, तर तसं नाही. तुम्हाला सूत्राचे पण ट्रिक त्याचे सांगितली जाईलच, पण ते पाठ पण करणं गरजेचं आहे. तर मुख नासिका वचनोनु नासिक, मुखासहित नासिकेद्वारे ज्या वर्णाचा उच्चार केला जातो त्याला आपण अनुनासिक असं म्हणतो. त्यामुळे ह्याचं ऑप्शन पुन्हा असणार आहे ए, अनुनासिक. हे उच्चारण स्थान किंवा अननुनासिक, बघा इथे गल्लत होऊ शकते. तुम्ही अनुनासिक आणि अननुनासिक हे दोन्ही आपल्याला सारखे दिसतात, आणि मग तुम्ही जर चुकून या ऑप्शनला टिक केलं तर मार्क जाणार. तुम्हाला तर वाटणार मी बरोबर केलंय. त्यामुळे नीट वाचायचं. अनुनासिक म्हणजे अन म्हणजे नाही आणि अनुनासिक नाही असे ते, तर हे येणार नाही ऑप्शन. आपल्याला ऑप्शन काय करायचंय तर अनुनासिक. आणि स्वरित पण येणार नाही. स्वरितचं पण आपल्याला संज्ञा माहिती आहे काय आहे ते. त्यामुळे पुढे बघूयात. ई वर्णस्य कतिपयाः भेदाः सन्ति. खूप खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. स्वरांचे किती भेद असतात, कोणत्या स्वराचे किती भेद आहेत ते आपण आता ह्याच्यासाठी तुम्हाला स्वरांचे प्रकार माहिती पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते 12 आहेत की 18 आहेत हे तुम्ही ठरवू शकता. आता एक थोडक्यात आपण डिस्कस करूयात. ई हा वर्ण आहे, बरोबर आहे, हा स्वर आहे, आणि ह्या स्वराचे ह्रस्व दीर्घ प्लुत हे 3 प्रकार आधी होणार. या 3 प्रकाराचं पुन्हा काय होणार आहे, उदात्त अनुदात्त स्वरित हे 3 प्रकार प्रत्येकाचं होणार आहे. आणि त्यांचे पुन्हा अनुनासिक आणि अननुनासिक. आपण आज पाहिलं की अनुनासिक म्हणजे नासिके सहित ज्या स्वराचं उच्चारण केलं जातं त्याला अनुनासिक म्हणायचं, आणि अनुनासिक नासिकेच्या सहाय्याशिवाय ज्या स्वराचं उच्चारण केलं जातं त्याला आपण अननुनासिक म्हणणार. असे प्रत्येक स्वराचे 2 प्रकार होणार. म्हणजेच हे 3 त्रिक 9 आणि 9 दुणे 18. 18 म्हणजे अष्टादश. या इथे तुम्हाला एकदा मी पुन्हा एकदा रिमाइंड करू इच्छिते, संख्येवर संस्कृत मध्ये संख्या कशा प्रकारे गणली जाते. 1 ते 5 पर्यंत, 1 ते 4 पर्यंत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंगांचे वेगवेगळे रूप चालतात. ते कसे चालतात हा व्हिडिओ आपण केलेला आहे, बघितला नसेल तर अवश्य बघा. तर ह्याचं उत्तर आहे अष्टादश. ठीक आहे, पुढे जाऊयात. नववा प्रश्न आहे परह सन्निकर्ष डॅश. पुन्हा एकदा सूत्र विचारलेलं आहे बघा मुलांनो. परह सन्निकर्ष तुमचा पहिल्या टॉपिकचा हा पॉइंट कुठला आहे तर संज्ञा प्रकरण. त्यामध्ये तुम्हाला परह सन्निकर्ष संहिता. त्यामुळे त्याला काय केलं पाहिजे तुम्ही बाय हार्ट करणं गरजेचं आहे. सी ऑप्शन असेल परह सन्निकर्ष संहिता म्हणजे संधी. त्यानंतर उपसर्गाः कतिपयाः सन्ति. आता जर तुम्ही बघितलं तर उपसर्ग जे आहे ते किती आहेत 22 आहेत. ठीक आहे, उपसर्ग एकूण 22 आहेत. त्यांची आपल्याला संख्या आणि ते कंठस्थ असणं गरजेचं आहे. तुम्हाला दिसत नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्याकडे पण झूम करून बघू शकता. ठीक आहे. आता हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारकांवर नेहमी एमसीक्यूज असतातच. ह्याचं हे उदाहरण आहे. माता कन्या ब्रॅकेटमध्ये आहे क्रुध्यती. उचितम शब्दरूपम चिनोतु किंवा योजयतु. ठीक आहे, योग्य शब्दरूप जेव्हा आपल्याला तिथे योजना करायची असते, निवडायचं असतं, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, कारकांचा विचार करणं गरजेचं असतं. आणि इथे जर तुम्ही पाहिलं क्रुध धातू आहे, ज्याच्यावर राग असतो, ज्याच्यावर स्पृहा असते किंवा ज्याच्यावर
आपल्या ईर्ष्या असते त्याची चतुर्थी विभक्ती असते. आणि मग कन्या शब्द आकारांत स्त्रीलिंगी माला येई, तसं कन्या येई आणि ऑप्शन येईल कन्या येई सी. ठीक आहे, पुढे जाऊया. बली. आता इथे पण मी तुम्हाला एक खूप सुंदर या बली आणि वसुधा याच्या त्याची गोष्ट सांगितलेली आहे कारकांच्या व्हिडिओमध्ये. द्वितीया विभक्ती नीट ती बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की हे उदाहरण संस्कृत व्याकरणाच्या सगळ्या वैयाकरणांमध्ये खूप खूप फेमस आहे की वामन अवतारात मध्ये जेव्हा भगवान विष्णू छोट्या वामनाचं रूप घेऊन त्या बळीराजाकडे येतात तेव्हा त्याला वसुधा 3 पग भूमी, वसुधा म्हणजे भूमी मागतात. तर तिथे काय केलंय, याच धातू आहे. याच धातूला मुलांनो कशाची अपेक्षा आहे, याच जे आहे हा द्विकर्मक धातू आहे, त्याला द्वितीयची अपेक्षा आहे. त्यामुळे बली अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. कवीप्रमाणे कवीम सारखं बलीम रूप होणार आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण पुढे बघूयात. आयुर्वेद डॅश भाषा संस्कृतम अस्ति. हे तर तुम्हाला इझिली येईल. उचित शब्दरूपम योजयतु. आयुर्वेदस्य भाषा संस्कृतमेव अस्ति. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदस्य. इथे ऑप्शन काय येणार आहे, षष्ठी विभक्तीचा आपण प्रयोग करणार आहे. आयुर्वेदस्य. वर्षा ऋतू मेघाः गर्जन्ति. हे सगळ्यांना माहिती आहे. वर्षा ऋतूमध्ये आपण इथे विचार करायचा आहे. कारकांचा विचार करताना ट्रान्सलेट करणं खूप गरजेचं असतं आणि त्यानंतर आपण योजना करत असतो. वर्षा ऋतूमध्ये त ई आता सप्तमी विभक्तीची अपेक्षा आहे. वर्षा ऋतौ मेघाः गर्जन्ति. ठीक आहे, वर्षा ऋतू ना नाही येणार, ओहो नाही येणार किंवा ऋते पण येणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. सह मधु डॅश सह औषधम खादती. आता हा आपला अत्यंत माझ्या सुद्धा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या ओपीडीत आलेल्या रुग्णांना मी नेहमी अनुपान देत असते. बरोबर आहे, एखादं औषध आपण कशा तरी बरोबर घ्या म्हणतो, त्याला अनुपान असं संज्ञा आहे. तुम्ही सेकंड इयरला याल तेव्हा तुम्हाला त्याचं लक्षात येईल अनुपानाचं महत्व. तर तो काय करतोय, सह या शब्दाला कशाची अपेक्षा असते, तृतीयेची अपेक्षा असते. मग मधु मधुनी मधुनी प्रथमा असा हा नपुंसकलिंगी शब्द आहे. मधुना सह. ठीक आहे, तृतीया एकवचन. मधुना सह औषधम खादती. पुढे बघा अहम. आता हे खूप महत्वाचे आहेत. पुढचा जे काही आहेत अव्यय, अव्ययानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रत्यय. तर अहम स्मृ धातू आहे डॅश न शक्नोमी. तर इथे जी गोष्ट आपण करू शकत नाहीये, शक्यता असते, तेव्हा आपण तुमून प्रत्यय लावतो आणि तुमून मधल्या या नचा लोप होतो. स्मर्तुम हे रूप होणार आहे. ठीक आहे, तर अहम स्मर्तुम न शक्नोमी. सगळ्या आयुर्वेदीय विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा ही कंप्लेंट असते की आम्हाला पटकन लक्षात राहत नाही. त्याचे आपण ट्रिक लक्षात ठेवली कशा प्रकारे पाठ करायचा आहे तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही म्हणाल अहम स्मर्तुम शक्नोमी. ठीक आहे, इथे येणार आहे आपलं स्मर्तुम, बी ऑप्शन. पुढे बघा पृथिव्याम त्रि. आणि मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे, संख्येचा व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा, खूप खूप महत्वाचा आहे. त्रि ही संख्या आहे 3. रत्नानी विराजंती उच्चतम शब्दरूपम योजयतु. तर 3 आहे. 3 ला आपण काय वापरणार आहे, तिसरं, त्रीन का त्रीणी का त्रयः. तर ह्यासाठी बघायचंय हे विशेषण विशेष्यावरचा हा प्रश्न आहे आणि विशेषण विशेष्याच्या बाबतीत एक महत्वाचा रूल कायम तुमच्या डोक्यात कोरून ठेवा मेंदूमध्ये की जी विभक्ती, जे वचन, जे पुरुष लिंग हे विशेष्याचं असतं, ती विभक्ती, ते वचन, ते लिंग हे विशेषणाचं असतं. मग आपलं रत्नानी आहे, सरळ सरळ बघायचं, रत्नानी सारखं आणि काय दिसतंय, त्रीणी. मग इथे आपण ऑप्शन काय करणार आहे, त्रीणी. नपुंसक लिंग आपलं विशेष्य असल्यामुळे त्याचं विशेषण त्रीणी जे आहे, संख्यावाची विशेषण, ते पण आपलं येणार आहे कशामध्ये, नपुंसक लिंगामध्ये. ठीक आहे, पुढे बघा 18वा प्रश्न आहे. देहे दश धमनी. धमनीचं रूप करायचंय संती उचितम शब्दरूपम. आता पुढचं एक शब्दरूप जे आहे तुम्हाला धमनी, ई कारांत, दीर्घ इकारांत, स्त्रीलिंगी. नदी शब्द आहे, नदी, नद्यो, नद्यः. त्यामुळे देहे, देहामध्ये 10
धमन्य नद्य सारखं धमन्य. ठीक आहे, हे पाठ असणं गरजेचं आहे. पुढे बघूयात. वृद्ध प्लस शानच इक्वल टू किम. ह्याची पण खूप प्रत्यय लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकच आवश्यक आहे. तुम्ही असं जर कितीही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते जमणार नाही. प्रत्ययांच्या ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत. शानच आत्मनेपदी धातूंना लागणारा प्रत्यय आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, ह्या शानच या च चा हलंत्यमनी लोप होतो, या शकाराचा लोप होतो लशक्व पद्धतीने आणि उरतं काय, आन. आणि मग या आनचं मकार येतो आणि वर्धमान. वृद्ध प्लस शानच इज इक्वल टू वर्धमान हे होणार आहे. खालचा पण प्रत्यय तसाच आहे. दृश्य प्लस अनियर इज इक्वल टू किम. मग अनियर मध्ये काय होणार आहे मुलांनो, तर अनियर मध्ये या र चा रेफाचा लोप होणार आहे. अनिय शिल्लक राहणार आहे. तर दृश्य प्लस अनिय दर्शनीय. अशा प्रकारे आपण हा पेपर पूर्ण सोडवलेला आहे. एमसीक्यूज तुमचे 20 पैकी 20 मार्क कुठेही जाणार नाही जर तुम्ही ट्रिक्स नीट लर्न केल्या आणि वारंवार ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला ते पक्के लक्षात राहतील. तर तुम्हाला जर का ह्याच्या पुढचे पण LAQ आणि SAQ चे पाहिजे असतील पेपर सॉल्व्ह करून, तर अवश्य कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी मी ते टाकीन. ट्रिक्स पण त्या वेळेला पुन्हा एकदा रिपीट करीन. तर कसं वाटलं तुम्हाला, आवडला असेल तर अजिबात लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.